नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवी, मी कोल्हापूरचा आहे आणि मी दुबईमध्ये एका शाळेत शिक्षक म्हणून काम करतोय. ओके, तर या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की जे कोण इकडे दुबईमध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये टीचिंगसाठी तुम्ही ट्राय करत असाल तर एक महत्त्वाचा सल्ला देणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि तो असा आहे की आपल्या शाळांमध्ये वेगवेगळे बोर्ड्स आहेत बघा. जसं आपल्या इथं स्टेट बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, त्यानंतर ICSE बोर्ड आहे, IB बोर्ड आहे, IG आहे, हे सगळे बोर्ड आहेत. त्यानंतर जे कोण कामाला लागले आहेत, म्हणजे तुम्ही स्टेट बोर्डमध्ये असाल किंवा CBSE किंवा दुसऱ्या कुठल्या, तर तुम्हाला जर बाहेरच्या देशात जर कामाला लागायचं असेल, आज ना उद्या जर तुमचा प्लॅन असेल, तर तुम्ही स्टेट बोर्डमध्ये किंवा CBSEमध्ये काम करू नका. तुम्ही जे काय IB, IG, IGCSE हे बोर्ड आहेत ना, त्या बोर्ड ज्या ज्या शाळांमध्ये आहे तिथं तुम्ही कामाला लागा आणि तिथला एक्सपिरियन्स घ्या. 1 वर्ष 2 वर्ष त्या शाळांमध्ये काम करा आणि तिथली जी काय प्रोसिजर आहे, सिस्टीम आहे, ग्रेड सिस्टीम आहे, ग्रेडिंग सिस्टीम, जी काही म्हणजे त्यांचे ॲनालिसिस प्रोसिजर, ज्या काही एक्झाम सिस्टीम आहेत किंवा सिलेबस कसा टीच होतो, हे सगळं तिथं तुम्ही राहून शिकून घ्या. परत एकदा सांगतो, त्या शाळांमध्ये काम करा ज्या IG, IB, IGCSE ह्या आहेत. आता का इथं ज्या काही मोस्टली स्कूल आहे त्या CBSE आहे, म्हणजे तुम्ही तिथं CBSEत असाल तर इथं CBSEत लागा किंवा कुठल्या IG, IB अमेरिकन ब्रिटिशमध्ये लागा. पण इथं जर तुम्हाला ब्रिटिश आणि अमेरिकनमध्ये जर तुम्हाला चान्स मिळत असेल आणि जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल ऑलरेडी IG, IGCSEचा किंवा IBचा, तर तुमचे इथे चान्सेस वाढतात. त्यामुळं तिथं भारतामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर स्टेट बोर्डमध्ये काम करण्यापेक्षा, स्टेट बोर्डच्या शाळा किंवा CBSEच्या शाळा इथं काम करण्यापेक्षा तुम्ही आपल्या इथं IB आणि IGCSE हे जे बोर्ड आहेत ना, त्या शाळांमध्ये काम करा. त्याचा तुम्हाला डेफिनेटली इथं फायदा होईल. कारण का तुम्हाला ऑलरेडी त्यांची सिस्टीम सगळी माहीत असेल. ज्या काही ग्रेडिंग सिस्टीम आहे, त्यांचे ॲनालिटिक्स जे काय आहे, एक्झाम सिस्टीम वगैरे सगळं ते माहीत असल्याचा फायदा इथं होईल आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला त्याचा एक बेनिफिट होऊन जाईल. त्यामुळे हे लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.